नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा पाहणार आहोत. नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात. बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळाचा पुरवठा करणाऱ्या सेवा पुरवठादार संस्थेला एजन्सीचे देयके अदा करण्याकरिता निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळाचा पुरवठा करणाऱ्या जे काही सेवा पुरवठादार आहेत त्या संस्थेला एजन्सीचे देयके अदा करण्याकरिता निधी हा वितरित करण्यासाठीचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR हा आला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फेचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता. शासन निर्णय क्रमांक महिला व बालविकास विभाग 2025 प्रत क्रमांक 82/7 असा आहे. आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की 23 जानेवारी 2026 म्हणजे की आत्ताचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. चला तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात. शासन निर्णय आयुक्त महिला व बालविकास पुणे यांनी दिनांक 4/12/2025 रोजीच्या पत्रान्वये बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळाचा सेवा पुरवठा करणाऱ्या एजन्सीचे जून 2025 पासून सप्टेंबर 2025 पर्यंतची उर्वरित देयके अदा करण्याकरिता 8,05,00,000 तरतूद उपलब्ध करून देण्याबाबत विनंतीही केली आहे. त्या अनुषंगाने बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळाचा सेवा पुरवठा करणाऱ्या एजन्सीचे जून 2025 पासून सप्टेंबर 2025 पर्यंतची उर्वरित देयके अदा करण्यासाठी सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता 22,35,12,54 या लेखा शीर्षकाअंतर्गत 10 कंत्राटी सेवा या उद्दिष्टाखाली रुपये 4,11,00,000 फक्त व 22,35,30,32 या लेखा शीर्षकांतर्गत 10 कंत्राटी सेवा या उद्दिष्टाखाली एकूण 3,94,00,000 फक्त इतका निधी हा वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात येत आहे. म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना पुणे दिनांक 4/12/2025 रोजीच्या पत्रान्वये बाह्य यंत्रणेद्वारे जो काही मनुष्यबळाचा सेवा पुरवठा करणाऱ्या ज्या काही एजन्सी आहेत त्यांचे जे काही जून 2025 पासून ते सप्टेंबर 2025 पर्यंतची जी काही देयके होती ती अदा करण्याकरिता पुरवणी मागणी ही करण्यात आलेली होती 8,05,00,000 यासाठीची, आणि ती 2 टप्प्यामध्ये या ठिकाणी मिळणार आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता 2 लेखा शीर्षकांतर्गत मिळणार आहे. त्यामध्ये पहिले जे काही लेखा शीर्ष आहे ते म्हणजे की 22,35,12,54 या लेखा शीर्षकाअंतर्गत 4,11,00,000 आहे, आणि दुसरे जे काही लेखा शीर्ष आहे 22,35,30,32 या लेखा शीर्षकाअंतर्गत 3,94,00,000 असे एकूण 8,05,00,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित केला जाणार आहे. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल, आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.